अमोल मिटकरी यांच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक झाली आहे। सतीश ठाकरे आणि राहुल माळीला अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबळे अद्यापही फरार आहे। अटक केलेल्या आरोपीची संख्या आता 14 वर पोहोचलेली आहे। एकूण 14 जणांना या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। तर कर्णबाळा दुनबळे ज्यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे ते मात्र फरार असल्याचं पाहायला मिळतंय। अमोल मिटकरी यांच्या कारची तोडफोड झाली होती। काही दिवसांपूर्वी त्यांच्या कारवर हल्ला झाला होता आणि याच प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 जणांना अटक झाली आहे। तर एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय आणि ज्यांना मुख्य आरोपी करण्यात आला आहे ते कर्णबाळा दुनबळे हे मात्र अद्यापही फरार आहे। तर या प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक झाली आहे। याआधी 12 जणांना अटक झालेली होती। त्यापैकी चौघांनी आत्मसमर्पण केलं होतं पोलिसांसमोर आणि या कारवरील हल्ल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे। सतीश ठाकरे आणि राहुल माळी अशी त्यांची नावं आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय काय होतं आणि नेमकी किती जणांना अटक होणार ते बघावं लागणार आहे। विशेष म्हणजे यामध्ये कर्णबाळा दुनबळे यांचंही नाव घेतलं जात आहे आणि त्यांना अटक करा अशी मागणी मिटकरी करताना दिसून येत आहे। त्यामुळे कर्णबाळा दुनबळे जे सध्या फरार आहेत त्यांना अटक होणार का तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।